नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर आगाराला मिळाली राजमाता जिजाऊ बसेसची नवी भेट। 78व्या वर्धापन दिनी 10 अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर आगारात 10 नवीन राजमाता जिजाऊ अत्याधुनिक बसेस दिमाखात दाखल झाल्या आहेत। या नव्या बसेसमुळे महाबळेश्वरच्या पर्यटन विकासाला आणि प्रवाशांच्या सुखकर प्रवासाला मोठी गती मिळणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांना यश। महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते। मात्र गेल्या काही काळापासून जुन्या बसेस आणि अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवासी, स्थानिक नागरिक व पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते। ही समस्या लक्षात घेऊन महाबळेश्वरचे सुपुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतला। त्यांच्या प्रयत्नातून महाबळेश्वर आगाराला 10 नवीन व सुसज्ज बसेस मंजूर झाल्या, ज्या आता प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्या आहेत। वर्धापन दिनाचे दुहेरी आनंद। एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या नवीन बसेसचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते केक कापून एसटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नवीन बसेसच्या आगमनामुळे आगार कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। अत्याधुनिक सुविधांनी युक्त प्रवास। या नवीन बसेस अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असून महाबळेश्वरच्या डोंगराळ आणि नागमोडी घाटातून प्रवास करताना प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी अनुभव मिळणार आहे। पर्यटनाच्या हंगामात बसेसची कमतरता भासू नये यासाठी या 10 बसेसची भर मोलाची ठरणार आहे। या लोकार्पण सोहळ्यात जिल्हा बँकेचे राजू शेठ राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले, उपसभापती संजय मोरे, आगार व्यवस्थापक महेश जाधव यांच्यासह बसेस पूजन कार्यक्रमात सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, वरिष्ठ लिपिक विकास कांबळे, अजित जमदाडे, वाहतूक नियंत्रक विठ्ठल चव्हाण, संजय निकम, राहुल कुंभार, जयवंत जाधव, प्रशांत मिसाळ, संतोष ढेबे, अक्षय फडतरे, तालुका प्रमुख गणेश उतेकर, महाबळेश्वर शिवसेना प्रमुख विजय नावडू, प्रवीण भिलारे, संभाजी जाधव, JK अंबराळे, सचिन गुजर, चंद्रकांत संकपाळ, राजू पंडित, गौरव राक्षे, उस्मान खारखंडे, प्रकाश पाटील, सचिन कदम, राहुल साळुंखे, किरण मोरे, राजेंद्र पवार, वर्षा आरडे, मेघा चोरगे, सतीश ओंबळे, सुनील ढेबे, मंगल फळणे, सोनाली बांदल व सुनीता फळणे यांच्यासह प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्या बसेसच्या समावेशामुळे महाबळेश्वर आगाराची सेवा अधिक सक्षम झाली असून पर्यटकांच्या प्रवासाचा दर्जा उंचवणार आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी राजेश सोनकर, महाबळेश्वर। मागे सरका सगळे मागे सरका, मागे लांबून घ्या फोटो। आपणच मागे सरका, हे मागे सर बसले, मागे सर। ओके ऑर्डर आहे समोर बघायचं, इकडे बघा, ठेवा त्याच्यावर। लाईट घेऊन जाऊ बस त्याला इथं आपल्याला जागा उपलब्ध नाही। लिंबूमध्ये नाही का? नाही, एवढी मोठी नाही। एसटीचे नाहीत, खाजगी कॉन्ट्रॅक्ट आपले हे राजधानी मराठीला टाका, राजधानी मराठीला टाका। सर्वांचे स्वागत। आज महाबळेश्वर आगारामध्ये ज्या 10 बस उपलब्ध झाल्या
त्यांचं सर्व श्रेय म्हणले तर आपले महाबळेश्वर तालुक्याचे सर्व पदाधिकारी अतिशय म्हणजे जाणीवपूर्वक आपण त्यात लक्ष घातलं आणि आम्हाला महाबळेश्वर आगाराला 10 बस उपलब्ध करून दिल्या. आज महाबळेश्वर तालुक्यामधील जनतेची अतिशय चांगल्या प्रकारे सोय करण्याचं आम्हाला सेवा करण्याची आम्हाला संधी दिली. आपण आपलं सर्वांचं आभार आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल महाबळेश्वर आगारामार्फत आणि आमचे आगार व्यवस्थापक महेश जाधव साहेब यांच्या मार्फत आपलं धन्यवाद. आपल्याकडून आपलं